मैत्रिणींनो, हे बघा मैत्रिणींनो, आता आपण आज आहे ना देवीचा मुखवटा कंप्लीट करून घेणार आहे आणि बघा देवीचा चेहरा पण तयार करून घेणार आहे. कारण जर आपण आता साडी जर देवीला घातली तर मग आपल्याला हे वर्क करताना बघा साडीची फिनिशिंग खराब होते. त्यामुळे पहिले सर्व वरचं पोर्शन कंप्लीट करून घ्यायचं आणि मगच देवीला आपण व्यवस्थित साडी नेसूया. तर बघा आपण सुई आत टाकली आणि आपण छोटे शुगर बीट्सचे मणी वापरणार आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि बघा आपण ना 2-4 दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता. आपला हा व्हिडिओ म्हणजे अनकम्प्लीट होता, तर तो आपण आता कंप्लीट करून घेणार आहे. हा आपल्याला 2-3 भाग होतील आपले या व्हिडिओचे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे कोणी मैत्रिणी वगैरे असेल तर त्यांना पण आपलं चॅनल शेअर करत चला. कारण बघा आपण फॅब्रिक पेंटिंगचं पण घेणार आहे याच्यामध्ये. त्यासाठी पण आपण फॅब्रिक पेंटिंगचे बघा लेहंगे ब्लाऊज करू शकतो. तर मी तुम्हाला त्याचे पण फोटो तुमच्यासोबत शेअर करते की ते कसे दिसतात बघा. तर जर समजा तुम्ही कॉटनचा प्लेन जर लेहंगा शिवला किंवा कॉटनचं प्लाझो पॅन्ट जरी शिवली तर त्याला तुम्ही छान पेंटिंग खाली बॉटमला करू शकता. आणि स्लीव्जला पण बघा 3/4 स्लीव्जला पण पेंटिंग किंवा प्लेन कॉटनची साडी जरी असेल ना तर ती पेंटिंग खूप सुंदर दिसते बघा. तर त्यासाठी तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये कळवत चला. कारण काय तुमच्या कमेंट आहे ना फार कमी येतात. आणि एका ताईची पण कमेंट आली होती की एक हात खाली घ्यावा लागत असतो का. तर हे बघा हा जो आपला हात आहे हा आपल्याला रिंगच्या खाली टाकावा लागतो. कारण त्या हातामध्येच बघा आपल्याला खालचा धागा पकडावा लागतो ना आणि सुईला आपल्याला खालीच आढा मारावा लागतो. तर हे बघा इथे ना आपण तुम्ही बघू शकता इथे आहे ना आपल्याला मध्यभागी डायमंड चिटकवायचा आहे. तर आपण काय करणार आहे इथे हा जो दोरा आहे ना याला आपण हा जो आपला 1 नंबरचा छोटा मणी आहे शुगर बीट्सचा बघा त्याच्यामध्ये आपण याला असं टाकून देणार आहे. एकाच मण्यात 2 नाही. हे बघा आतमध्ये टाकून दिला दोरा आपण म्हणजे आपले हे मणी फिट्ट बसले. आता आपण काय करणार आहे हे बघा इथून दोरा काढणार आहे आणि इथून दोरा काढला की आपण आता याला मणी टाकून घेणार आहे. इथून इथपर्यंत करणार आहे. मग आपण याच्या मध्यभागी 5 नंबरचा मणी टाकणार आहे आणि मग परत छोटा मणी टाकणार आहे. तर बघू आपण किती आपल्या इथून इथपर्यंत आपल्याला भरायचं आहे. तर बघा आपण आता इथपर्यंत हे कंप्लीट केलं आणि आपण इथून हा 5 नंबरचा मणी घेतला आहे. तर याला पण आपण काय करणार आहे
हा धागा आहे ना या 1 नंबरच्या मण्यामध्येच टाकणार आहे आणि इथे लॉक करणार आहे. म्हणजे काय होतं, आपल्याला नॉट मारायची गरज नाही आणि आपला धागा पण बघा फिट्ट बसतो. आणि लगेच आपण इथून सुयात टाकून हा धागा वर काढून घेणार आहे. आणि एक हे बघा, हा धागा वर टाकला की आपण इकडनं पण 5 नंबरचे जे मणी आहेत ना ते टाकणार आहे. तर हा जर मोठा मणी आहे ना हा एका वेळेस एकच टाकायचा बघा. कारण काय होतं, आपण एका वेळेस जर 2-3 टाकले ना तर त्याला बघा कपड्याला ते लूज होतात, म्हणजे वर फिनिशिंग नाही येत त्याला. आता आपण बघा इकडची जी लाईन केली तर ही पण लाईन कंप्लीट करून घेऊया. तर बघा इथे आहे ना आपण काय करणार आहे, शेवटच्या मण्याच्या तिथे सुयात टाकणार आहे, धागा वर काढून घेणार आहे. आणि धागा वर काढला ना की आपल्याला हा जो एक धागा आहे वर काढलेला हा परत इथे घ्यायचा, थोडासा लूज करूया हे बघा. आणि इथे आहे ना हा धागा या मण्याला गोल असा टाकून घ्यायचा 1 नंबरच्या या मण्यामध्येच. हां हे बघा, आता हे झालं आहे आपलं पॅक. आता आपण काय करणार आहे, इथून सुईवर काढणार आहे. इकडनं बघा दोरावर काढून घ्यायचा आणि आपले जे छोटे शुगर बीट्सचे मणी आहेत ना ते टाकून घेणार आहे आपण. तुम्ही बघू शकता आता आपण आपले हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे इकडचं आणि इकडचं. तर आपण आता हे झाल्यानंतर बघा आपण आता तो थोडासा कलरफुल करूया. तर आता आपण इथे 1 मणी टाकून घेतला आहे आणि इथे आपण अशी गाठ मारून घेऊया. हे बघा, गाठ मारल्यानंतर आपण याला आता या आपल्या इथल्या मण्यामध्येच टाकायचं आणि खालून धागा ओढून घ्यायचा आणि खाली बघू शकता तुम्ही कटरनी कट करून घ्यायचं. तर आता आपण इथे कलरचा डायमंड लावूया, जो आपल्याला आवडेल ना तो इथे आपण हा कलरचा डायमंड लावूया. तर आपल्याला इथे पहिले फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचं आहे. हे बघा, हे फॅब्रिक ग्लू आहे ना आपण लावून घेतलंय.
आता आपण हा जो मणी आहे ना, हा मणी असा याच्यामध्ये चिटकवून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता तो आता वाळल्यानंतर बघा व्यवस्थित दिसेल. आणि आता आपलं हे कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बघा देवीचा जो मुकुट आहे ना तो करून घेऊया. तर इथे आपण हे बघा हे कलरचे मणी वापरूया, काच मणी वापरूया. आणि आपल्याकडे बघा हे हे तुम्ही पण जर तुम्हाला असं ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. हे बघा हे पण आहेत ना, चांगल्या क्वालिटीचे मणी आहेत. 50 रुपयाला पाकिट आहे बघा. आणि हे जे आहे ना हे जवळजवळ 80 रुपयाला 80 ते 90 रुपयाला 10 पाकिट येतात बघा. असे एवढालेच येतात हे छोटे छोटे होलसेलमध्ये. तर तुम्हाला जर असं सामान लागत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला मग मी ते देण्याचा प्रयत्न करेल. आणि बघा ट्रेस पेपरची जी डिझाईन आहे ना ती जर लागत असेल तर ती पण सांगा, मी ते पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. बघा ट्रेस पेपरवर तुम्हाला जी डिझाईन लागत असेल ती सांगा तुम्ही. आता तुम्ही बघू शकता आपण मनी डार्क घेतलेले आहे, त्यामुळे आपण आता रेड कलरचाच रील वापरूया. तर आपण याला गाठ मारलेली आहे. एका ताईची कमेंट आली होती तर मी त्यांच्यासाठी बघा दाखवते परत एकदा. हे बघा आपण याला गाठ मारायची आणि याला आपण अशी गाठ मारली की हा धागा असा पकडायचा आणि ही रील पण पकडायची आणि दोन्ही पण आपण रिंग खाली हात न्यायचा. आणि आपण बघा आपल्या चॅनलला दाखवलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही ते पण बघू शकता. हे बघा आता आपण याला इथे सुई टाकली की धागा वर काढून घेणार आहे. हे बघा धागा वर काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे मणी वापरायचे आहे. तर त्याच्यासाठी आपण हे मणी सर्व बाजूला करणार आहे. आणि मुकुट जो आहे तो कलरफुल छान दिसतो बघा. तर हे बघा हे मणी वापरायचे आहे आपल्याला. त्यासाठी आपण हेच मणी टाकून घेऊया. थोडेसे आपल्याला जसे लागतात तसे आपण घेऊया. आता बघा आपण हे जे कलरचे मणी आहे ना यांनी आपण हा टोप करून घेणार आहे. हे बघा आपण हे जे आहे ना हा पोर्शन सर्व या गुलाबी मण्यांनी करून घेणार आहे. तर आपण इथे आहे ना एक टाका घ्यायचा. बघू शकता तुम्ही, एक टाका घेतला की धागा वर काढायचा, त्याच्यात परत मणी टाकायचे. मणी टाकल्यानंतर याला लगेच आपण इथे न्यायचं. म्हणजे काय करायचं, एकाखाली एक आपल्याला लाईन आली पाहिजे बघा मण्यांची. त्याच्यासाठी आता आपण हे आहे ना इथे सुई टाकायची. इथे सुई टाकली की आपल्याला याला हा धागा असा गुंडाळून असं आपल्याला त्याला करून द्यायचं. आपली आता ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण इथे बघा
एंडची नॉट मारून घेणार आहे. तर आपण पहिले धागा वर काढणार आणि हे बघा इथे जर आपल्याला गॅप दिसतो आहे तर आपण हा मणी इथे टाकणार. त्याच्यानंतर आपण परत याला सुईवर टाकणार आणि याला हा धागा वर काढून घेणार. हा धागा वर काढला की परत सुई आत टाकणार, हा धागा वर काढणार आणि हा धागा जो वर काढला आहे ना याच्यातनंच आपण हा खालचा धागा आहे हा पकडून वर काढणार. म्हणजे मग आपली एंडची नॉट बघा पूर्ण बसते आणि ही डिझाईन आपली कंप्लीट झालेली आहे. आपलं बघा इथपर्यंत हे झालेलं आहे. आता आपण इथे आहे ना डायमंडची चेन लावणार आहे. तर हे बघा आपण याचं आहे ना असं माप घेणार आहे. आपल्याला इथपर्यंत डायमंड लागणार आहे. तर आपण इथे ही जी चेन आहे ना अशी हाताने तोडून घ्यायची आणि इथे फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहे आपण आता. तर आपल्याला बघा हे फॅब्रिक ग्लू आहे ना आपलं थोडंसं सुकलेलं आहे. तर त्यामुळे आपण याला काय करणार आहे, आपण आपल्या सुईच्या मागच्या बाजूनी जे आहे ना असं लावणार आहे. काय होतं याला ना हवा लागल्यानंतर सुकतं हे. आणि ही डायमंड चेन आहे ना आपली तर ही आपण अशी इथे लावून देणार आहे. हे मनी वापरलेले आहे. तर आता बघा आपण हा कलर वापरणार आहे. हे पण बघा असे एकदम खूप छान असे शायनिंग करतात हे मनी. आणि तुम्ही याला काच मनी पण म्हणू शकता किंवा मग या मण्यांसाठी बघा आपण या कलरचा आता धागा वापरणार आहे. तर आता आपण हे मनी वापरणार आहे. याच्या मधात पण आपल्याला बघा डायमंड चिटकवायचा आहे. आता आपण याला अशी गाठ मारून घेतलेली आहे. हे बघा आणि गाठ आहे ना या दोन बोटांमध्ये पकडायची. हे असं करायचं आणि ह्या रील सहित एक हात आपला खालीच असतो बघा वर्क करताना. तर आपण आता याला आहे ना इथे सुई टाकणार आहे आणि हे बघा एका वेळेस मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की एका वेळेस आपण एक किंवा दोन मनी एका वेळेस आपण एक किंवा दोन मनी वळू शकतो. तर बघा हां तर हे बघा आपण आता इथे पण एक मनी वळलेला आहे आणि इथे आपण काय करणार आहे एक टाका मारून घेणार आहे. आता इथे आपण एक टाका मारला ना परत आपण हे बघा आता आपण वर्क करताना बघा आपण उभ्या लाईन घेतलेले आहेत जे आपल्या हा मनी आहे ना काच मनी याच्या. तर बघा तुम्ही
आपण खालून वर गेलो की एक टाका मारून घ्यायचा आणि तिथे एक टाका मारला की परत खाली यायचं, खाली एक टाका मारायचा. म्हणजे आपली ही जी लाईन आहे ना, या लाईनमध्ये आपण उभे उभे 3-3 मणी घेतलेले आहेत. तर हे वर्क पण आपण आता पूर्ण करून घेऊया. आणि त्याच्यानंतर बघा आपण मग आपल्या धाग्याचा जो आपलं सिल्क थ्रेड धाग्याचं जे वर्क आहे ना ते करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर काही बारीक बारीक अडचणी येत असतील, समजा काय होतं आपण स्किप करताना आपलं जे महत्त्वाचं आहे ना ते सुटून जातं, त्यासाठी व्हिडिओ स्किप करून नका बघू, पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंटमध्ये कळवा. आपण बघा आता आपली ही डिझाईन झाली ना की आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मुकुटचं आपण कंप्लीट करून घेणार आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जमलंच तर पूर्णच करून घेऊया, कारण व्हिडिओ ना मला जास्त लंबा टाकता येत नाही बघा. 20-21 मिनटाचा जर टाकला तर तोच 2 GB होतो. त्यामुळे व्हिडिओ मी 2 किंवा 3 भागामध्ये टाकत असते. तर त्याबद्दलही तुम्हाला माफी मागते, कारण काय होतं तेवढं नेट पुरेसं होत नाही बघा व्हिडिओ अपलोड व्हायला. हे बघा आपलं मण्यांचं वर्क पण आता पूर्ण झालेलं आहे. आणि आता याला पण आपण एंडची गाठ मारलेली आहे. आता याच्यानंतर आपण जे आहे ना या दोन्ही मण्यांच्या मध्ये पण आपण एक डायमंड चिटकवणार आहे. तो आपण आपल्या आवडीनुसार चिटकवायचा. तर मी निळ्या कलरचा डायमंड चिटकवलेला आहे. आणि आता खाली आपण बघा सिल्क थ्रेड धागा किंवा डोली धागा जर आपल्याकडे नसला तर आपण साधा रिलई वापरू शकतो. फक्त तो धागा 4 पदरी किंवा 3 पदरी सुईमध्ये टाकायचा, म्हणजे ॲटलिस्ट त्याचे 8 पदरं किंवा 6 पदरं तयार झाले पाहिजे. तर मी 3 पदरी धागा सुईमध्ये टाकलेला आहे, म्हणजे माझे 6 पदरं तयार झालेले आहेत. आणि त्या धाग्याने बघा आपण काही नाही, एकदम सिंपल स्टिच आहे, तर ती आपण करून घ्यायची. त्याच्यानंतर मग आपण पुंगळ्यांचा वापर करून दोन्हीकडचं जे आहे ना देवीच्या दोन्ही साईडला दिसते तुम्हाला पानाच्या आकारासारखं, तो भाग आपण कंप्लीट करून घेणार आहे. तो मी थोडासा
आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट मात्र करत चला। आता बघा, आपण हे जे आहे ना, इथे पुंगळ्यांचा वापर करणार आहे। तर आपल्याला याच्यासाठी पिवळ्या कलरच्या पुंगळ्या लागतात बघा। तर आपण इथे बघा या पुंगळ्यांचा वापर करणार आहे आणि पिवळ्या कलरचाच धागा घेणार आहे पण याच्यासाठी। जो धागा मॅचिंग होतो तो घ्यायचा, हा घेऊ गोल्डन कलरचा। पूर्ण केले मी, याची सुरुवात दाखवते आणि व्हिडिओ बघा, मग इथेच संपवते। मग बाकीचं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, पण त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जर तुम्हाला याच्यात जर काही अडचण आली तर मला प्लीज कमेंटमध्ये कळवा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, व्हिडिओला लाईक करत चला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट मात्र करत चला। आणि तुम्हाला आपण ही जी देवी तयार केली ही कशी काय वाटते हेही मला कमेंटमध्ये कळवा। आता बघा, आपलं जे आहे ना, आपण आता एका व्हिडिओमध्ये एवढं नाही घेऊ शकत, त्यामुळे आपण आता व्हिडिओ एवढं मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ इथेच थांबवते। तर हे जे आहे ना, आपल्याला इथे आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला बघा आपण याच्यामध्ये बघा एक लाईन पुंगळीची पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे। परत दुसरी लाईन पूर्ण आपल्याला इथून तिथून हे जे आकार आहेत ना, हे पुंगळीचेच करायचे आहे। तर याचा व्हिडिओ मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेलच। आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवू, उद्याच्या व्हिडिओमध्ये याचा पुढचा भाग आपण बघू। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।